नमस्कार, मी आपला होस्ट आणि दोस्त धनराज भुरके फोटोशॉप मराठी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रो, आज आपण पाहणार आहोत अडोब फोटोशॉपमध्ये चेहरा कशा प्रकारे उजळ केला जातो ते। मी इथे एक इमेज ओपन करून ठेवलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला या इमेजची एक डुप्लिकेट लेयर बनवून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्ही कंट्रोल जे दाबून डुप्लिकेट लेयर बनवू शकता किंवा या लेयरला सिलेक्ट करून हे जे न्यू लेयरचे जे आयकॉन आहे यावर ड्रॅग केल्यानंतर डुप्लिकेट लेयर तयार होते। तर पहा, इथे डुप्लिकेट लेयर तयार झालेली आहे। यानंतर आपल्याला जो भाग उजळ करायचा आहे तो भाग आपण सिलेक्ट करून घेणार आहोत। सिलेक्शनसाठी आपण पॉलिगोनल लॅसो टूलचा वापर करणार आहोत। इथून हे पहा 3 नंबरचा जे टूल आहे ते आहे। त्यासाठी तुम्ही एल हे शॉर्टकट की पण वापरू शकता। पॉलिगोनल लॅसो टूल सिलेक्ट केल्याच्या नंतर इथून जे 2 नंबरचं जे आयकॉन आहे यावर क्लिक करायचं आहे। हे न्यू सिलेक्शनचं आहे आणि हे ॲड सिलेक्शनचे आहे। आपण ते 3 सिलेक्शन करणार आहोत, त्यासाठी ॲड सिलेक्शनवर क्लिक करणार आहोत। आपण सिलेक्ट करायला सुरू करूया। आपण तर हात सिलेक्ट करतोय मी। जो भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्याच्या थोडं बाहेरून रफ सिलेक्शन करायचं आहे। काही एकदम ॲक्युरेट आलं पाहिजे असं काही नाहीये। दुसरा हात करून घेऊया। एकदम रफ करतोय मी। थोडा थोडा भाग जास्त सिलेक्ट करायचा आहे आपल्याला। आता चेहऱ्याचा भाग सिलेक्ट करून घेऊया। तर हे आपले सिलेक्शन करणं झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला रिफाइंड एज सिलेक्ट करायचं आहे। त्यासाठी सिलेक्ट आणि हे पहा इथे रिफाइंड एज आहे। त्यासाठी अल्टर प्लस कंट्रोल प्लस आर हे शॉर्टकट की आहे किंवा तुम्ही या इमेजवर राईट क्लिक करून हे रिफाइंड एज जे ऑप्शन आहे हे निवडू शकता। तर नेहमी राईट क्लिक करून रिफाइंड एज निवडायचं, सोपं जाईल। रिफाइंड एज निवडल्या आपण जे सिलेक्शन केले रिफाइंड एज निवडल्या आपण जे सिलेक्शन केलं होतं ते दिसेल, बाकीचे दिसणार नाही। एखाद्या वेळेस तुमचं जर सिलेक्शन असं दिसत असेल तर त्यासाठी इथे जा, व्ह्यू पॅनल जे आहे यामधून तुम्ही ऑन व्हाईट हे निवडा। हे निवडल्या तुम्ही जे सिलेक्शन केलं आहे ते दिसणार आहे फक्त। यानंतर आपण रेडियस वाढवूया। रेडियस वाढवल्यानंतर काय होईल पहा, आपण जो आगावीचा भाग सिलेक्ट केला होता तो कमी होत चाललेला आहे। तर ठीक आहे एवढं। यानंतर आपण स्मूथनिंग वाढवूया, म्हणजे स्मूथ वाढवूया। स्मूथ आपण 100 करूया, कारण आपल्याला जास्त स्मूथ पाहिजे। त्यानंतर फेदर थोडं वाढवायचं आहे आपल्याला। रेडियस पण वाढवून घेऊया। फक्त आपल्याला स्किन दिसणार हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला आउटपुट हे कोणत्या स्वरूपामध्ये पाहिजे हे आहे बघा इथे आउटपुट टू। इथे आपण सिलेक्शन निवडायचं आहे। ऑलरेडी सिलेक्शन असतं, जर सिलेक्शन नसेल तर सिलेक्शन निवडा, त्यानंतर ओके। ओके केल्याच्या नंतर हे आपलं सिलेक्शन चांगल्या प्रकारे सिलेक्ट झालेलं आहे। यानंतर आपल्याला इथे जे सिलेक्शन आहे त्या सिलेक्शनच्या बाहेर राईट क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट इनवर्स हे क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण आपल्या कीबोर्डवरील डिलीट हे बटन दाबूया। डिलीट हे बटन दाबल्या ही जे आपण वरचे जे लेयर डुप्लिकेट लेयर बनवली होती त्यामधील जो भाग आहे तो डिलीट झालेला आहे। सिलेक्ट इनवर्स केल्यामुळे जो बाहेरचा भाग होता तो डिलीट झालेला आहे। पहा इथे दिसेल तुम्हाला, फक्त आपला चेहरा आणि हात राहिलेला आहे तिथे। आता आपण कंट्रोल डी दाबूया आणि त्याला डिसिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर इथे जे 4 नंबरचं जे हे सिम्बॉल दिसतं यावर क्लिक करायचं आहे। तिथून सिलेक्टिव्ह कलर हे सिलेक्ट करूया। सिलेक्टिव्ह कलर सिलेक्ट केल्या इथे एक विंडो ओपन होईल इथेलची। त्यामधून आपल्याला रेड कलर निवडायचा आहे, लक्षात ठेवा रेड। हा रेड कलर निवडलेला आहे। त्यानंतर रेड मधून हे जे साइन जो आहे ते थोडं कमी करायचं आहे आपल्याला।
आणि हा ब्लॅक पण कमी करत जायचं, वाढवायचं नाही, लक्षात ठेवा. ब्लॅक थोडं जास्त कमी करायचं आहे आपल्याला. हे झालेलं आहे. त्यानंतर येलो. येलोमध्ये आपल्याला हे मॅग्नेट जे आहे याला पूर्ण वाढवायचे 100 आणि येल्लोला पण पूर्ण 100 करायचे आणि ब्लॅक जे आहे याला थोडं कमी करूया. बघत जा, जसं मी कमी करतोय तसं चेहरा जरा उजळ होत चाललाय. तर ठीक आहे. त्यानंतर इथे क्लिक करा, तो विंडो निघून जाईल. आता आपल्याला हे जे सिलेक्टिव्ह कलर जे आपण केलं होतं हे सिलेक्टिव्ह कलर आणि हे जे बॅकग्राऊंड लेअर जे आहे हे आपण एकत्र करून घेऊया, मर्ज करून घेऊया. त्यासाठी हे सिलेक्टिव्ह कलर तर ऑलरेडी सिलेक्ट आहे, सिलेक्ट नसेल तर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कंट्रोल दाबा आणि खालची लेअर पण सिलेक्ट करून घ्या. पहा, हे दोन्ही लेअर सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर कंट्रोल ई दाबायचं आहे, तुम्हाला मर्ज करून घ्यायचं आहे. थोडाफार उजळ झालेला आहे चेहरा, पण यापेक्षा जर तुम्हाला उजळ चेहरा पाहिजे असेल तर आपण पुढची स्टेप करणार आहोत. इथे कंट्रोल जे दाबून आपण डुप्लिकेट लेअर तयार करून घेणार आहोत याची आणखी एक, किंवा आधीसारखं आपण या आयकॉनवर नेऊन सुद्धा बनवू शकता. त्यानंतर त्याला डिसॅच्युरेट करून घ्यायचं आपल्याला. त्यासाठी इमेज, ॲडजस्टमेंट आणि इथे डिसॅच्युरेट आहे, यावर क्लिक करायचं. तुम्ही शिफ्ट कंट्रोल यू हे वापरून सुद्धा डिसॅच्युरेट करू शकता. आणि याचा ब्लेंडिंग मोड आपण चेंज करणार आहोत. त्यासाठी इथे हा नॉर्मल आहे, इथून आपण स्क्रीन घेणार आहोत. तर हा घेतलाय. स्क्रीन घेतल्यानंतर चेहरा खूप पांढरा दिसेल, पण काय घाबरायची काही आवश्यकता नाही. इथून याची आपण ओपॅसिटी कमी करणार आहोत. तर इथं 100% आहे ओपॅसिटी, मी कमी करत जातोय ओपॅसिटी. हे बघा, ओपॅसिटी कमी केल्यानंतर हा चेहरा थोडा डार्क होत चालला आहे. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही उजळ ठेवू शकता. तर मी इथे 45% ठेवतोय. तुम्ही तुमच्या इमेजमध्ये किती ठेवू शकता, तर 45% ठेवलेलं आहे मी इथे. ठीक आहे. आता ह्या दोन्ही लेअर मी मर्ज करून घेतोय. पहिल्यासारखं सिलेक्ट करून घ्या. दोन्ही सिलेक्ट केला, कंट्रोल ई दाबले, मर्ज झालेले आहेत. तर पहा, ही आपली ओरिजिनल लेअर आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. हे अशा प्रकारे अडोब फोटोशॉपमध्ये चेहरा उजळ केला जातो. तुम्हाला हा माझा ट्युटोरियल नक्की आवडलेला असेल. माझ्या फोटोशॉप मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्यावर जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ टाकेल ते ऑटोमॅटिक तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन जाईल. धन्यवाद.